मामाकडे सोलापूरला सुट्टीसाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील 9 वर्षाच्या चिमुकला डंपरखाली चिरडून ठार झाला. मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर रोडवर हा अपघात झाला. जड वाहतुकीचा आणखी एक बळी गेल्याचे समोर आले आहे. असद गौस शेख वय 9 राहणार पद्मावती नगर बोरबंडा अकलापूर जिल्हा कुकाडपल्ली सध्या राहणार नागनाथ नगर नई जिंदगी सोलापूर असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. यातील मयत बालक असद गौस शेख हा तेलंगणा राज्यातील बोराबंडा अकलापूर येथे राहतो. शाळेला सुट्टी असल्याने तो सोलापूरला आजोळी मामा आणि आजीकडे आलेला होता. सकाळी 10:30च्या सुमारास तो मामासोबत मोटरसायकलवरून घरकुलकडे जात होता. नागनाथ नगर नई जिंदगी परिसरातील कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने येणाऱ्या MH13 DQ 9196 हायवा डंपर वाहनानं पाठीमागून जोरात धडक दिली. यात मयत असद व मामा रोडवर पडले. भाचा असद हा हायवा वाहनाच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. घटनेची माहिती MIDC पोलीस ठाण्याला मिळताच हवालदार SK चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. बेशुद्धावस्थेतील असद याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत गर्दी आटोक्यात आणून मयत बालकाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. नई जिंदगी नागनाथ नगर रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे. या मार्गावरून जड वाहतुकीला बंदी असतानाही वाहने बिनदिक्कत सुसाट वेगाने धावतात. यापूर्वीही शहर परिसरात जड वाहतुकीचे बळी गेले आहेत. यामध्ये आणखी एक भर पडली आहे. यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.